करणाऱ्यांचा धिक्कार असो. घरपट्टी विरोधात प्रशासनाच्या विरोधात वाढ करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो. घरपट्टी वाढ प्रशासनाचा धिक्कार असो. नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं गेल्या काही दिवसांमध्ये भांडवली तत्वावर घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलेला होता. संपूर्ण तिन्ही शहरातून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामधून याला तीव्र विरोध झाला. अनेक पक्ष असतील, संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांच्याकडून या भांडवली घरपट्टीला तीव्रपणे विरोध करण्यात आलेला आहे. परवाच 20 तारखेला सांगली महानगरपालिकेची महासभा झालेली आहे. त्यामध्ये सुद्धा या भांडवली घरपट्टी बाबत ठोस असा निर्णय झालेला नाही आणि त्यामुळं कुपवाड शहर आणि परिसर संघर्ष समितीच्या वतीने आज कुपवाड शहरामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाचे अनेक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. रास्ते साहेब, काय नक्की मागणी आहे, काय भूमिका राहणार? सांगली मिरज महानगरपालिकेला आमचं एकच मागणी आहे की भांडवली मूल्यावरती तुम्ही जे असणारे घरपट्टी आकारलेली आहे, 1% आकारलेले आहे, ते आकारू नका. आणि जरी आकारले तर तुम्ही या ठिकाणी 1% ठिकाणी 0.5% करा. लोकांना दिलासा तुमच्यामुळे मिळेल. काय दुसरी गोष्ट, पाणी पुरवठा या ठिकाणी जलनिसारण म्हणून तुम्ही जे पूर्वीच्या या ठिकाणी महापालिकेत नळ होते महापालिकेचे, ते संपूर्ण काढून आज 5 वर्ष झाले, तरी पण त्याच्यावरती तुम्ही 1% कर घेता. कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारचे कर या ठिकाणी वापरलेले आहेत. आता शिक्षण उपकर आणि महाशिक्षण कर हे 2 कर या ठिकाणी जनतेवरती लादलेले आहेत. तुम्ही हे काय गरजेचं काय? शिक्षण कर कोणता तरी एक घ्या की उपकर एक वापरताय आणि महाशिक्षण कर हे 2 कर कशासाठी पाहिजेत? ह्या महापालिकेनं सर्वसामान्यांचं राहुणे असं या पद्धतीने केलेले आहेत. आणि आजचे जे असणारे नगरसेवक जे महापालिकेत आहेत, त्यांनी कृपया या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील आणि कुठल्याही क्षेत्र महापालिकेत असणारे 88 नगरसेवक आहेत, निवडून गेलेले 78 आणि असणारे कॉप्ट 10 नगरसेवक आहेत. हे 88 नगरसेवकांनी आवाज उठवला पाहिजे. कारण तुम्ही जनतेच्या मतावरती तिथं पोचलेला आहे आणि आज तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळत आहात. तुम्ही हा जनतेला तुमचं परवडणार नाही. तर काय जनतेला हा भाडपट्टी मूल परवडणारा नाही. आणि सर्वसामान्यांसाठी तुम्ही जे महापालिकेत उतरा, त्यांच्यावरती लढा. तुम्ही लढू शकत नाही म्हणून सर्वसामान्यात असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला आज या ठिकाणी उपोषणाचं बसण्यास हे महापालिकेतील नगरसेवक भाग पडलेले आहेत. आम्हाला या ठिकाणी नगरसेवकांनी भाग पडलेले आहे आम्हाला. नक्कीच आपल्यावर आणखी काही उपोषणकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कुपवाडला उपमहापौर पदाचं पद आहे, कुपवाडचे गजानन मगदूम आहे, ते आता आंदोलनामध्ये कुठं दिसत नाहीत. आणि काय त्यांच्याकडे मागणी, उपमहापौरांच्याकडे काय करायचं? आम्ही आंदोलनाच्या संदर्भात गेली 2 महिने झाले अन्यायकारक जी घरपट्टी आहे त्या संदर्भात आयुक्त असतील, महापालिकेचे महापौर असतील, उपमहापौर असतील, यांना वेळोवेळी तशा सूचना केलेल्या आहेत, निवेदन दिलेले आहेत. आज ह्या उपोषणासंदर्भात आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर महापौर आणि उपमहापौरांना दिलेलं आहे. उपमहापौर कुपवाडचे जरी असले तरी वेळोवेळी महापालिकेच्या ज्या काही भूमिका असतील आणि त्या जनतेच्या विरोधात असतील त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आज ह्या संदर्भातही आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. तर ते बोलले की महापालिकेचं जे काय असेल त्या पद्धतीनं आमचं चालू आहे असं तर बोललेले आहेत आणि भेट देतो बोललेले आहेत. महापौरांनी सांगितले की या संदर्भामध्ये आम्ही एक समिती गठीत केलेली आहे, परंतु कालच काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश नाईक यांनी सांगितलं की समिती स्थापन केली पण त्याची अजून एकही बैठक झालेली नाही. काय तुम्हाला काय वाटतं? समिती स्थापित केली असं महापौरांचं जरी वक्तव्य असेल, त्या समितीमध्ये किती सदस्य आहेत, सदस्यांची नावे व कोणत्या प्रकारचे सदस्य आहेत हे आज तक महापौरांनी काही उघडच केलेलं नाही. मग ती समिती आहे कुठं? आणि गेल्या कितीतरी महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर महापौरांनी सांगितलं की ती समिती अस्तित्वात आहे कुठं? आता इशारा तुमचा या निमित्तानं काय राहणार आहे? ह्या पद्धतीनं महागाईनं सध्या महापालिका क्षेत्रातली जनता होरपळत आहे आणि प्रशासनाच्या काळात हा जुलमी करवाढ केलेला आहे. त्या विरोधात कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत हे आमरण उपोषण आम्ही आजपासून सुरुवात केलेलं आहे. नक्कीच हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला. जे महानगरपालिका प्रशासन आहे त्यांनी ताबडतोब हा निर्णय पाठीमागे घ्यावा.
अशा तऱ्हेचा निर्णय या ठिकाणी व्यक्त केला जातोय. आपल्याबरोबर जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत चंदनदादा चव्हाण. आपण त्यांच्याशी बोलूया. आज तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे जय हिंद सेनेच्या वतीनं, काय भूमिका या निमित्तानं राहील? मुळात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही कॅटेगरीतली आहे. ह्याच्यामध्ये भांडवली मुद्द्यावर तर घरपट्टी आकारणीचा जो उद्योग महापालिकेने केलेला आहे ते मुळात या सांगली मिरज कुपवाड शहरात राहणाऱ्या या कष्टकरी गोरगरीब या वर्गांना हा परवडणारा नाही आहे. आणि मुळात गेली 10-15 वर्ष या सांगलीचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ साहेब यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये तुम्ही शहराच्या विकासवाढीसाठी काहीच केलं नाही. मोठमोठे उद्योग तुम्हाला आणता आले असते, हजारो युवकांच्या हाताला काम दिलं असतं, या महानगरपालिकेची आर्थिक क्षमता वाढली असती, महापालिकेचे पगार पाणी व्यवस्थित झाले असते. ह्याच्याकडं पूर्णपणे तुम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये दुर्लक्ष केला. आणि परवा घरपट्टीचा विषय आल्यानंतर जनतेची बाजू घेण्याच्या ऐवजी तुम्ही नागरिकांना हा परवडणारा घरपट्टीचा विषय असं तुम्ही वक्तव्य करता. दादा, हे तुमच्यासारखे अनुभवी ज्येष्ठ आमदारांना हे शोभणारं वक्तव्य नाही. तुम्ही या जनतेची पूर्णपणे माफी मागितली पाहिजे. दुसरी गोष्ट, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे तर अहमपणानं हा फुगा फुगलेला आहे. हा एक दिवस सत्ता गेल्यानंतर हा फुगा फुटणार आहे. त्याचं कारण असं आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत घरपट्टी लागू करणार हे चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आहे. यांचा मी जय हिंद सेनेच्या वतीनं आणि कुपवाडचा नागरिक म्हणून मी त्यांचा पहिला जाहीर निषेध करतो. कारण या कुपवाड शहरामध्ये कोणत्याच नागरी सुविधा या नागरिकांना अद्यापर्यंत मिळालेल्या नाहीत. कंप्लीट निकृष्ट दर्जाच्या नागरी सुविधा आहेत. बजेट जर बघायचं झालं तर कुपवाड शहराला वेळोवेळी बाजूला फेकलं गेलेलं आहे. मग नागरिक सुविधांच्या बाबतीतला फंडाचा विषय असेल, रस्ते असतील, गटारी असतील, स्वच्छतेचा विषय असेल, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, ह्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी न्याय मिळणार आहे का नाही, ह्याच्यासाठी कुपवाड शहर संघर्ष परिसर समितीनं इथं आज हा पवित्रा घेतलेला आहे की या गोरगरिबांची बाजू कोणीतरी घेतली पाहिजे, सक्षमपणानं मांडली पाहिजे. ह्याच्यासाठी या कुपवाड शहर संघर्ष समितीनं जे आंदोलन आभरणाचं उपोषणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, मी या निमित्तानं त्यांना पाठिंबा तर मी दिलेलाच आहे. पण महानगरपालिकेला या निमित्तानं सांगू इच्छितो, तुम्ही जनतेच्या लोकांशी जे हे प्रकरण लादायला लागलेलं आहे घरपट्टीचं, हे तुम्ही तात्काळ मागं घ्यावं. अन्यथा जनतेतला उद्रेक झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच मी या प्रशासनाला आवाज देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. लोकप्रतिनिधींचं असं मत आहे की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या 90% लोकांचं याला समर्थन आहे घरपट्टीवाढीला. काय झालं आहे, या शहरामध्ये विरोधात बोलणारी संख्या कमी झालेली आहे. स्वतः हे जे काय नगरसेवक आहेत हे आपली पदं आणि राजकीय स्टेटस टिकवण्यासाठी हे सत्तेत सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून त्यांची तोंडं बंद झालेली आहेत. कुठंतरी भविष्यात आपल्या पदाला धोका निर्माण होऊ नये ह्याची ते काळजी घेत आहेत. त्याच्यामुळं या मोठमोठ्या नेत्यांनी जे वक्तव्य करायचं त्याच्यासाठी होय बा म्हणत यांनी कारभार करायचा हा जास्त दिवस काय चालणार नाही. धन्यवाद. नक्कीच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे घरपट्टी वाढीचा, तो ताबडतोब प्रशासनानं मागं घ्यावा अशा तऱ्हेची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी होते. आणि ताबडतोब हा जो निर्णय आहे तो प्रशासनानं पाठीमागं घ्यावा अशा तऱ्हेचा निर्णय. आणि अन्यथा हा जो निर्णय ताबडतोब मागं न घेतल्यास हे जे आंदोलन आहे ते बेमुदतपणे सुरू ठेवणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.